तर नमस्कार सगळ्यांना. तर आज मी आली होती स्वराला घेऊन गार्डनमध्ये आणि आल्या आल्याच पहिले तिला बसवून दिलं पाळण्यात आणि ती मस्त खेळत होती. बघा कशी खेळते आणि कशी तोंड पण करते. चल म्हटलं आज हे पण घरी नव्हते, यांना ड्युटीला जायचं होतं म्हणून मी एकटीच आली तिला घेऊन गार्डनला आणि बसवून दिलं झोक्यात. तिला खूप आनंद होतो असं झोका खेळल्यावर, तर खूप मस्ती करते ती आणि मी पण बसून गेले. मग तिच्यासोबत म्हटलं आपण पण थोडी मस्ती करून बघू आणि आम्ही दोघी मायले की मस्त बसलो होतो. ती माझ्याकडं बघत होती, मी तिच्याकडं बघत होती. तिला म्हटलं इकडं बघतो, ती बघत नव्हती. नंतर बघत होती की किती छान बसली, एकदम मस्त बसली. आणि मग तिला झोक्यातून उतरवलं आणि इकडं ह्या साईडला गार्डनच्या इकडच्या साईडला आली मी. तर तिने बेल्ट काढून फेकून दिला. मग तो बेल्ट तिला म्हटलं उचल, तर तिने उचलला, परत फेकून दिला. अशी करत होती ती. मग तिला म्हटलं चल इकडं ये चालत चालत. तोपर्यंत मी थोडं पुढं गेली आणि तिला म्हटलं ये चालत चालत. तर मग ती पण आली चालत चालत आणि तिला छानपैकी मस्त ड्रेस घालून दिला होता मी आणि मग मी बसून घेतलं आणि तिला म्हटलं चल आपण दोघं खेळू. तर ती दुसरंच काही खेळण्यामध्ये बिझी होती, ती खेळतच नव्हती. बॉल आणि झायलो फोन तिच्यासाठी आणलेला होता, पण तो फोन कुठं खेळत होती ती ती तर तिला तर दुसरंच पाहिजे होतं, बॉल. तिला म्हटलं चल माझ्या मांडीवर बस, तुला खेळवते म्हटलं मी थोडंसं. तर थोडी बसली मांडीवर. तिला म्हटलं इकडं बघ इकडं बघ मोबाईलकडं, तर पाहिलंच नाही तिने. म्हटलं काय पोरगी काय नाही. तिला म्हटलं हाय कर आपलं सगळ्या यूट्यूब फॅमिलीला, तर नुसती बघत होती. आणि आता इथं थोडं ग्राउंड आहे आणि थोडं गवत पण आहे. तिला म्हटलं दुसरं काहीतरी खेळ, बॉल वगैरे खेळ, नाही तर हे खेळ. पण तिला काय, तिची सँडल काढली, बूटं काढले, म्हणजे तिला बूटच खेळायचे राहतात. बूटं घेऊन दोघं माझ्याजवळ आली, काही गालाला लावायची. मग मी तिच्याकडून घेऊन घेतले बूटं. अशी करत होती ती आणि थोडा वेळ खेळली आणि मग तिला ह्या चिमण्या दिसल्या. मग चिमण्या तर खूप आवडतं तिला. मग चिमण्यांच्या मागं पडत होती ती दूर दूर, आणि ते चिमण्या कशाला थांबतील हिला पाहून, त्या पडून गेल्या आणि ही गेली तिकडं चिमण्यांमागे. हिला म्हटलं इकडे इकडे, स्वरा खूप आवाज दिला पण ती येतच नाही इकडं. मग म्हटलं चल शेवटी आपणच घेऊन येऊ हिला, आणि पळून पण गेली होती ती. खूप मस्ती करते. म्हटलं घरी पण बोर होतं, त्याच्यापेक्षा इथं खेळेल म्हटलं, तर मस्त खेळत होती. थोडा पाऊस पण चालू होता, पण काय नाही, मग पाऊस चालू राहिला तर काय अजून मज्जा येते. पावसाच्याच दिवसात पाऊस येणार आहे काय. मग तिला असं खेळवलं थोडंसं आणि मग बाक्यावर बसवून दिलं. तर तिला काही उतरता येत नव्हतं बाक्यावरून, तर मग इकडं तिकडं पाहत होती उतरायला, तर तिला उतरताच येत नव्हतं. मग शेवटी ती माझ्याकडं बघत होती, मग मम्मा उतरवून दे असं म्हणून. पण मी काय तिला उतरवलं नाही. मग ती रडायला लागून गेली, मला उतरव मला उतरव. तिला म्हटलं तुझे हेड दाखव, नोज दाखव, तर काही दाखवत नव्हती ती. मग तिला खाली उतरायचं होतं आणि खेळायचं होतं. खाली गवतात खेळायला पाहत होती ती आणि काही पण कचरा पण उचलते. म्हटलं चल स्वरा थोडं इथं बसून घेऊ म्हटलं आपण, तर नाही बसत होती ती. तिला म्हटलं तयारी केली आणि लगेच पाऊस यायला लागला. म्हटलं आता तयारी झालीच आहे, तर म्हटलं जाऊन येऊ गार्डनमध्ये. स्वरा पण बोर झाली होती घरी राहून राहून आणि मस्त टाळ्या वाजवत होती. नाक दाखवायला लावलं तर नाक दाखवत होती. इकडं तिकडं मस्ती करत होती ती. खूप ती एन्जॉय करते असं. बाहेर गेल्यावर खूप गंमत पण पाहते. आणि तिला म्हटलं चल आता उतरून घे म्हटलं. मग तिला उतरवलं आणि काय मग ती पिशवी खेळायला लागली. असं पिशव्या वगैरे, कागद, कचरा खूप आवडतो तिला खेळायला इकडं तिकडं. तिला म्हटलं आणि इकडं पिशवी, दुसरं खेळ म्हटलं. मग ती खेळायला लागली इकडं तिकडं. मग तिला म्हटलं हा घे बॉल, बॉल बॉल खेळ म्हटलं. बॉल आणि तिला आवडतो. एकदा पहिले तिला गार्डनमध्ये आणलं होतं, तर दुसऱ्या मुलांचा बॉल पाहून बॉल बॉल करत होती ती, त्यांच्यामध्ये खेळायची. तिला म्हटलं घे बॉल खेळ. तिचं लक्ष गेलं तर खेळायला लागून गेली ती बॉल बॉल आणि मस्त. मग
तिकडं ते मुलं जात होते 2, तर त्यांच्याकडं पायाला लागून गेली ती आणि इकडं खेळायचं दिलं तिने सोडून. तिला म्हटलं चल आता आपण जाऊ म्हटलं घरी, काय आता झालं म्हटलं तुझं खेळणं. तर घरी जायला निघतच होतो आम्ही, मग तिला रस्त्यावरही दिसलो, मग हे उचलायला लागून गेली. तर कशी वाटली तुम्हाला ही व्लॉग मला कॉमेंट करून नक्की सांगा, कळवा, आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद, थँक्यू.